हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर मित्रांनो, आजचा आपण जो काही टॉपिक डिस्कस करतो आहे तो आहे क्वेश्चन नंबर फोर. तर हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे आपला, आपण डिफरन्शिएशनचं जे चॅप्टर स्टार्ट केलं आहे त्या डिफरन्शिएशनच्या चॅप्टर्समधलं जे एक्सरसाइज आहे आपली 1.1 त्याच्यामधले आपण आत्तापर्यंत जे क्वेश्चन 3 डिस्कस केले आहेत, 3 क्वेश्चन आपले डिस्कस झाले आहेत. त्यानंतरचा हा क्वेश्चन नंबर 4 आहे. तर हा थोडासा मला डिफरंट टॉपिक दिसला तुमच्या ह्या पुस्तकामध्ये. ह्या टॉपिकमध्ये त्याने बऱ्याचशा चांगल्या पद्धतीने आणि खूप कठीण टॉपिक आहे असं काही नाही आहे. इट विल बी व्हेरी इझी टॉपिक अँड काही नाही, थोडंसं फक्त डोकं लावण्याची गरज आहे. तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह पाठ केले असतील तर मी एक्सपेक्ट करतो आहे की हे पण तुम्हाला समजून जाईल इझिली. तर हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे त्याने अ टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ एफ जी एफ डॅश जी डॅश इज गिवन. ठीक आहे ना. तर ह्या व्हॅल्यूज त्याने दिलेल्या आहेत. ठीक आहे. बिफोर आय स्टार्ट दिस आय रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तर तुम्हाला याच्या पद्धतीचे जे बरेचसे जे मॅथमॅटिक्सचे आपले M1 M2चे जे आपण 12वीचं लेक्चर स्टार्ट केले, मॅथचे जे लेक्चर स्टार्ट केले ते तुम्हाला कंटिन्युअसली भेटत असतील. आणि मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल की जे टेलिग्राम चॅनल आहे माझं ते पण जॉईन करा. म्हणजे नवीन जर मी व्हिडिओ बनवला तर तुम्हाला त्याचे भेटून जाईल. आणि जर प्रॉब्लेम येत असेल की आपण ज्या नोट्स दिल्या त्या डाउनलोड करायला, तर तुम्हाला इझिली टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जातील. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यासोबत माझी नोट्सची पण लिंक असते. ठीक आहे. ती पण तुम्ही बघून डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. तर इथे आता ह्या क्वेश्चनला डिस्कस करू आपण. मग काय, एक टेबल दिलेला आहे आपल्याला हा इथे खाली. तर ह्या टेबलामध्ये त्याने एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहेत, ह्या एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहेत, जी ऑफ एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहेत, एफ डॅश ऑफ एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहेत आणि जी डॅश ऑफ एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहेत. सो ॲज पर दिस जर आपण याला घेतलं तर त्याने सगळ्यात पहिले आपल्याला फाइंड आउट करायला लावलं होतं. त्याने दिलं होतं की जर आर ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स असेल तर फाइंड करायचं आहे आपल्याला आर डॅश ऑफ एक्स. तर सेम केस आहे, फक्त ह्या 2कडे नीट लक्ष द्या. तर जर तुम्ही आता हा 2 नीट लक्षात घेतला तर याच्यामध्ये हा एक्स आहे, एक्स इज इक्वल्स टू 2. ठीक आहे. आता एक्स इज इक्वल्स टू 2 असेल, पण तुम्ही लक्षात घेतलं असेल की इथे डॅश लिहिलेला आहे आणि दिलेला आपल्याला आर एक्स आहे इज इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हटलेला आहे. तर एफ ऑफ जी ऑफ एक्स ह्याला जर आपण लक्ष दिलं तर हा डॅश आहे. तर आर डॅश बेसिकली असतो आपला डिफरन्शिएशन डी एक्स ऑफ आर ऑफ एक्स इज इक्वल्स टू आर डॅश ऑफ एक्स असतो. ठीक आहे. तर हा जर आर डॅश ऑफ एक्स असेल तर तुम्हाला सिंगल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. जर आर डबल डॅश लिहिला असतो, डबल डॅश ऑफ एक्स, तर 2दा मला डिफरन्शिएट करायचं असतं आणि जर ट्रिपल डॅश लिहिला तर 3दा डिफरन्शिएट करायचं आहे. तर इथे आर डॅश सिंगल डॅश आहे, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, याला एकदा डिराईव्ह करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. तर मी काय केलं, आपण जे दिलेलं आहे त्याला लिहून काढलं आणि मी त्याला लिहिलं बाय युजिंग चेन रूल आहे आपला हा. ठीक आहे. सो हेअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं आपण. तर डिफरन्शिएट म्हणजे डी एक्स ऑफ आर ऑफ एक्स इज इक्वल्स टू डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, हा जो दिला आहे ना त्याला. त्यानंतर जर डिफरन्शिएट केलं तर मी तुम्हाला सांगितलं की डी एक्स ऑफ आर एक्स इज इक्वल्स टू असतो आपला आर डॅश ऑफ एक्स. आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर याला डॅश लागून जाईल, एफ डॅश ऑफ एक्स इनटू हा मधला ॲज इट इज असेल एफ ऑफ एक्स आपला. ठीक आहे. फंक्शन जो आहे तो एफ ऑफ जी ऑफ एक्स, इथे डॅश आला, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इनटू जी डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. तर जी डॅश ऑफ एक्समध्ये मी तुम्हाला सांगितलं आता हा डिराईव्ह झाला, याच्यानंतर हा याचा डेरिव्हेटिव्ह नाही निघणार. म्हणून आता तुम्हाला मी सांगितलं होतं की एक्सची जी व्हॅल्यू आहे ती 2 आहे, ही दिसते इथे. तर एक्स जिथे जिथे लिहिलं आहे ना तिथे काय करायचं आहे, तुम्हाला 2 पुट करून द्यायचं आहे. इथे पण मी 2 पुट केला, इथे पण 2 पुट केला. तर आता काय करायचं मग, तर आता हे लक्षात ठेवा, हा आपल्याला काढायचा आहे, फाइंड करायचा आहे. तर इथे जी ऑफ 2 लिहिलेला आहे, इथे जी डॅश ऑफ 2 लिहिलेला आहे. तर पहिले जी ऑफ 2ला शोधा आणि नंतर अजून जी डॅश ऑफ 2ला शोधा. पण कुठून शोधायचा, तुम्हाला त्यांनी हा टेबल दिलेला आहे. ठीक आहे. हा दिसतोय. तर ह्या टेबलमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जी ऑफ 2 हा एक्स आहे 2. ठीक आहे. जी ऑफ 2 आपल्याला घ्यायचा आहे
आणि जी डॅश ऑफ 2 घ्यायचा आहे ना. तर जी ऑफ हा जी आहे आणि हा एक्स किती आहे 2 आहे. तर या लाईनमध्ये शोधा बरं. हा दिसतोय आपल्याला इथे 6, म्हणजे जी ऑफ 2 इज इक्वल्स टू 6 आहे. आणि जी डॅश सेम इथे एक्स किती आहे हा 2ची एक्सची लाईन ही आहे. तर एक्समध्ये 2 हा दिसतोय. ह्या लाईनमध्ये जी डॅश किती आहे 4 आहे. तर एक आला 6 आणि दुसरा काय आला आहे हा 6 आहे आणि दुसरा काय आला आहे 4 आलेला आहे. ठीक आहे. तर याला ऑब्झर्व करा. इथे हा जो दिसतोय हा आला आहे तुमचा 6, पण याच्यानंतरचा हा एफ डॅश लावतो आहे इथे. हा फक्त मधला 2 आहे. तर एफ डॅश ऑफ 6 आणि हा आला होता तुमचा 4. पण परत आपल्याला काय शोधावं लागेल, एफ डॅश ऑफ 6 शोधावं लागेल. तर एफ डॅश ऑफ 6 शोधण्यासाठी बघा इथे दिलेला आहे हा. तर हा एफ डॅश आहे आणि हा 6 आहे एक्सचा. तर इथून हा बघितला तर हा किती येतो आहे -4. तर हा -4 इथे बघा -4 लिहिला आणि हा आला होता आपला 4. तर 4 × 4 किती झाला 16. किती आला आहे पहिला काय होता मायनस, तर मायनस इंटू मायनस -4 × 4 इट बिकम्स -16. ही आर डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू आहे. सेम एक्झाम्पल बघा हे दिलं होतं आपलं एक्झाम्पल नंबर. पुढचं एक्झाम्पल जे होतं त्याला ठीक आहे. हे एक्झाम्पलला पण बघा दुसरं एक्झाम्पल जे दिलेलं आहे आपल्याला. तर इथे पण त्याने आर ऑफ एक्स लिहिलेला आहे. जी ऑफ 3 + एफ ऑफ एक्स फाइंड काय करायचं आहे आर डॅश ऑफ 4. ठीक आहे. सेम डेरिव्हेटिव्स काढायचं आहे याचा बी. तर एक्झाम्पल लिहून घ्या आधी. आर ऑफ एक्स इज इक्वल्स टू जी 3 + एफ ऑफ एक्स. डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सने. तर डी डी एक्स लिहिला आपण त्याच्यासोबत इथे आर एक्स डी डी एक्स ऑफ परत लिहिला जी 3 + एफ ऑफ एक्स. तर आता याचा डेरिव्हेटिव्ह काय इथे डॅश लागून जाईल तुमचा जी डॅश 3 + एफ ऑफ एक्स ॲज इट इज. आणि आता हा कॉन्स्टंट आहे म्हणून 0. फक्त डिराईव्ह कशाला करावं लागेल एफ ऑफ एक्सला. तर तेव्हा काय होऊन जाईल तुमचा एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. तर एफ डॅश ऑफ एक्स आल्यानंतर एक्सची व्हॅल्यू किती आहे 4 बरोबर ना. इथे फाइंड काय करायला लावला होता आर डॅश ऑफ 4. तर एक्सची व्हॅल्यू किती आहे 4 काढायची आहे. म्हणून काय करायचं आहे आर ऑफ 4 घेऊन घ्या. ठीक आहे. आर डॅश ऑफ 4 जी डॅश ऑफ 3 + एफ ऑफ 4 आणि एफ डॅश ऑफ 4. तर एफ ऑफ 4 आणि एफ डॅश ऑफ 4ला आधी शोधा आता. ठीक आहे. 4 शोधायचं आहे आणि कशामध्ये एफमध्ये आणि एफ डॅशमध्ये. टेबल आहे आपल्याकडे. गिवन टेबलमधून आपण याला शोधू. तर हा आपल्याकडे टेबल आहे. तर एफ ऑफ 4 किती आहे 3 आहे आणि एफ डॅश ऑफ 4 किती आहे 5 आहे. हा 3 आणि हा काय आला 5. म्हणजे एफ ऑफ 4 3 आला आणि एफ डॅश ऑफ 4 किती आला 5. ठीक आहे. देन दोघांना लिहिलं आपण दिसतंय. हा 3 लिहिला आणि हा किती होता 5 लिहिला. तर हा किती झाला 3 + 3 6 आणि हा किती आहे 5. तर परत जी डॅश ऑफ 6 शोधावं लागेल आपल्याला टेबलामधून. तर हा आपला टेबल आहे. या टेबलामध्ये जी डॅश आहे आणि 4मध्ये आता 4मध्ये नाही शोधायचं. काय शोधायचं एक्स किती आहे 6 आहे आणि काय जी डॅश आहे. तर किती आला हा 7. तर बघा बरं आपण इथे लिहू आपण त्याला 7 परत. तर हा 7 लिहिला इथे. तर 7 5 किती आला 35. तर आर डॅश ऑफ 4 किती आहे 35. सेम ह्याला पण बघा हा एस एक्स इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स फाइंड काय करायचं आहे एस डॅश ऑफ 6. तर एक्सची व्हॅल्यू आहे 6. ओके. लिहून घ्या एक्झाम्पल एकदा परत. तर काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं आहे डी डी एक्स ऑफ एस ऑफ एक्स डी डी एक्स ऑफ जी एक्स लिहिला. सेम याला डॅश लागला. ठीक आहे. जी डॅशमधला हा डॅश याला डिफरन्शिएट केलं म्हणून जी ऑफ एक्स ॲज इट इज आणि परत हा मधला जी डॅश ऑफ एक्स लिहिला. ठीक आहे. डिराईव्ह केल्यानंतर. तर एक्सची व्हॅल्यू 6 आहे. तर सगळ्यांमध्ये काय पुट करायचं आहे 6. सो हेअर एस डॅश ऑफ 6 आपल्याला काढायचा आहे. तो माहिती नाही ना बरोबर. तर जी डॅश ऑफ 6 शोधायचं आहे आणि जी डॅश ऑफ 6 शोधायचं आहे कुठून टेबलामधून. बघू बरं आपण जी ऑफ 6 आणि जी डॅश ऑफ 6 किती आहे आपला. तर हा 6 आला आणि जी ऑफ 6 आहे 2 आणि जी डॅश ऑफ 6 किती आहे 7 आहे. तर 2 आणि 7 आली दोघांची व्हॅल्यू. बघू बरं आपण इथे लिहिलेला जी ऑफ 6चा आणि जी डॅश ऑफ 6चा हा आला इथला आपला 2 आणि हा काय आला होता 7. तर परत जी डॅश ऑफ 2 शोधावा लागेल ना आता.
हा जी होता ना, तर त्याचा हा 2 शोधावा लागेल. तो किती आहे? 4. तर 4 जर तुम्ही बघितलं त्या टेबलामध्ये, तर 4 7 होतात तुमचे 28, 28. बघा बरं, जी डॅश ऑफ 2 तुमचा तोच आहे का? जी डॅश ऑफ 2 हा जर टेबलामध्ये बघितला तर हा आला 2 आणि हा जी डॅश आला. ठीक आहे, किती आहे? जी डॅश किती आहे? इथे बघा 4. ठीक आहे ना, बघून घ्या बरं, सेम आहे का 4 तिथे? हा आहे तुमचा 4 इथे दिसतोय. 4 × 7 किती आला? 28. देन हेअर इज अनदर एक्झाम्पल. हे एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पलमध्ये पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं याला जरा, तर इथे पण एस ऑफ एक्स दिलेला आहे. एफ ऑफ जी मायनस एफ ऑफ एक्स, सॉरी ॲक्च्युली 9 मायनस एफ ऑफ एक्स आहे हा, आणि फाइंड एस डॅश ऑफ 4. म्हणजे इथे एक्स आहे तुमचा 4. तर एक्स जर 4 असेल तर एक्सची व्हॅल्यू 4 आपल्याला घ्यावं लागणार आहे इथे. ठीक आहे, सेम डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ एस डॅश ऑफ एक्स डी डी एक्स ऑफ एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. तर हा लिहिला ॲज इट इज. तर याचा डॅश होऊन जाईल एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स, आणि हा फक्त डिराईव्ह होणार आहे एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे ना. सो हेअर जर हा डेरिव्हेटिव्ह असेल इथे, तर ह्या केसमधला ना, तर काय घ्यावं लागेल? याचा फक्त हा कॉन्स्टंट आहे म्हणून 0. ठीक आहे, देन एफ डॅश ऑफ एक्स हा येऊन जाईल. तर जर हा एफ डॅश ऑफ एक्स आला, तर एफ डॅश ऑफ 4 एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4 आला. तर हेअर तर एफ ऑफ 4 तुमचा येतो 3. टेबलामधून शोधा, याला नक्की सापडून जाईल तुम्हाला. आणि एफ ऑफ 4 बघा हा आला आहे 5. जर दोघांना मल्टिप्लाय करून घेतलं तर 9मधून आता हा एफ ऑफ 4 आला तर आपला 3, आणि एफ डॅश ऑफ 4 आला आता 5. तर 9 मायनस 3 किती आला? 6. तर आणि हा किती आहे? 5 आहे तुमच्याकडे. ठीक आहे, देन यू कॅन ऑब्झर्व दॅट 6 5 परत 6 5 म्हणण्यापेक्षा एफ डॅश ऑफ 6 पण काढावं लागेल ना. तर एफ डॅश ऑफ 6 आहे आपला 4. ठीक आहे, मायनस 4. तर मायनस 4 × 5 किती आला? 20. ठीक आहे, इट बिकम्स मायनस 20. तर हा होता आपला क्वेश्चन नंबर 4 ह्या पद्धतीने. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 पण दिलेला आहे तुम्हाला. त्याने म्हटलं आहे की ॲज्युम करा, तसाच आहे जसा क्वेश्चन 4 आहे तसाच, फक्त त्याने इथे आता थोडंसं वेगळं दिलं आहे. हा म्हणतो की एफ डॅश ऑफ 3 हा -1 आहे, जी डॅश ऑफ 2 हा 5 आहे, आणि जी ऑफ 2 हा 3 आहे. तर वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड आउट करा, जिथे एक्सची व्हॅल्यू किती असेल? 2 असेल, डी वाय बाय डी एक्सला. तर एक्झाम्पल बघा, सेम केस आहे. वाय लिहा, डिफरन्शिएट करा डी वाय बाय डी एक्स, आणि डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स आला. सो डी वाय बाय डी एक्सला हा एट डॅश लावून दिली इथे. ठीक आहे ना. तर हा डॅश आला, जी ऑफ एक्स आला, परत याला जी डॅश ऑफ एक्स लिहून काढा. एक्स इज इक्वल्स टू किती आहे? 2 आहे तुमच्याकडे. तर त्याने म्हटलाच आहे इथे, दिसतोय हा. तर एक्सची व्हॅल्यू 2 पुट करा सगळ्या केसेसमध्ये. मग एफ डॅश ऑफ 2 हा जी ऑफ 2 एक्स आहे ना. ठीक आहे, एफ डॅश ऑफ जी ऑफ 2, तर जी ऑफ 2 त्याने दिलेला आहे किती आहे? 3 आहे. ठीक आहे, आणि जी डॅश ऑफ 2 त्याने दिलेला आहे तो 5 आहे, हा 5 लिहिला. एफ डॅश ऑफ 3 पण त्याने दिलेला आहे, तो काय? -1. तर -1 5. तर आन्सर काय आला? -5. दिस वन इज युअर क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, तुम्हाला समजत असेल मी एक्सपेक्ट करतो आहे. खूप सोपा टॉपिक आहे. या टॉपिकवरती तुम्हाला हा थोडासा नवीन खरंच मी बघितलं की खूप चांगला टॉपिक दिला आहे, मजेशीर टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे, स्टुडंटला लवकर समजेल. ठीक आहे, जास्त कन्फ्युजन नाही आहे याच्यामध्ये. डेरिव्हेटिव्हचा आहे आपला साधासुद्धा, बाय युजिंग चेन रूल, चेनएस रूल अप्लाय केला आहे याने पण. इथे हा चेन रूलचाच एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसतात. ठीक आहे, तर इथे हा एच एक्स तुम्हाला दिलेला होता त्याने, आणि रूट ऑफ 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स दिलेला आहे. एफ ऑफ 1ला 4 म्हणतोय, जी ऑफ 1ला 3 म्हणतोय, आणि एफ डॅश ऑफ 1ला 3 आणि जी डॅश ऑफ 1ला पण 4 म्हणतोय की एच डॅश ऑफ 1 फाइंड आउट करा. तर तुम्हाला माहिती आहे की अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे आपला, तो येतो 1/2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स येतो. ठीक आहे, ॲज पर दॅट डेरिव्हेटिव्हचा जो आपला टेबल आहे त्याच्यामधून. तर परत त्याला डिराईव्ह करून घ्या एच ऑफ एक्सला. जो एच ऑफ एक्सचा आपला डेरिव्हेटिव्ह, तर त्याच्यामधून तुमच्याकडे आन्सर येईल हा जो दिसतोय. ठीक आहे, तर हा एच डॅश ऑफ एक्स होऊन जाईल आपला, बरोबर. तर हा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 1/2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, तर याला लिहिला 1/2
हा पूर्ण एफ ऑफ एक्स आहे ना इथला, आणि हा त्याचा एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, हा दिसतो इथे लिहिलेला. तर हा पूर्ण लिहिला, तर हा पूर्ण लिहिलेला तुम्हाला दिसतोय डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर. दिसला √4 एफ ऑफ एक्स प्लस 3g ऑफ एक्स डी डी एक्स ऑफ 4 एफ ऑफ एक्स प्लस 3g ऑफ एक्स. तर हा तर आता याच्यामध्ये चेंज नाही होणार, चेंज होणार आहे हा आता. तर दोघांना मी वेगवेगळा डी डी एक्स देऊन ठेवला, आणि हा 4 त्यांच्यामध्ये मल्टिप्लाय आहे, तो कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे. इथे पण हा 3 कॉन्स्टंट काढून ठेवला, आणि डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, आणि दुसरा लिहिला मी त्याला, दॅट इज डी डी एक्स ऑफ हा जो दिसतोय 3 डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. तर ऑबियसली डी डी एक्स असेल तर एफ डॅश लागून जाईल, जी डॅश लागून जाईल. तर एफ डॅश पण आता एक्स किती आहे, 1 आहे. सो एक्सला जर 1 पुट केला तर जी डॅश ऑफ 1 आणि एफ डॅश ऑफ 1 आपल्याला बघावं लागेल. इथे पण एफ ऑफ 1 आणि जी ऑफ 1 शोधावं लागेल. तर सगळ्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या होत्या त्याने, बघितलं. तर एफ ऑफ 1 होता 4 आणि जी ऑफ 1 होता 3 दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, बघायचं आहे, हा दिसतो इथे, हे सगळं दिलेलं होतं त्याने इथलं. तर इथे ऑब्झर्व करा, एफ डॅश ऑफ 1 दिला होता 3 आणि जी डॅश ऑफ 1 दिला होता 4. 4 3 जा 12 होऊन जाईल, परत 3 4 जा 12 होऊन जाईल. ठीक आहे, तर दोघं तर हा 24ला करून देईल, बरोबर. 1 अपॉन हा 2, 4 4 जा 16 प्लस 3 3 जा 9 करून देईल. अँड हेअर यू कॅन ऑब्झर्व दॅट हा 24 2 25, तर 25 कोणाचा रूट आहे, 5चा, आणि 2 1 जा 2 2, हा 12 2 जा 16, म्हणजे 12 2 24 होतात आपले. ठीक आहे ना. तर हा 5 आला, तर आन्सर काय आला, 12/5. ठीक आहे, H1 इज इक्वल्स टू 12/5. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7ला पण ऑब्झर्व करा. तर हे थोडंसं डिफरंट एक्झाम्पल तुम्हाला दिसतं आहे. हे एक्झाम्पल आता याच्यासारखं तर मला वाटतं तुम्हाला फॉर एक्झाम्पल पण दिलेलं नाही आहे प्रॅक्टिससाठी, की कसं सोडवायचं मला वाटतं. तर हे एक्झाम्पल बघा. आता इथे त्याने म्हटलं होतं की जर एक्स कॉर्डिनेट असेल ऑफ ऑल द पॉईंट्स असेल, आणि हा कर्व असेल, ऑन द कर्व वाय दिला आहे की वाय इज इक्वल्स टू sin 2x मायनस 2 sin x दिलेला आहे. याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एक्सची जी व्हॅल्यू आहे ही 0पेक्षा जास्त किंवा 0 असायला पाहिजे, आणि ती 0पेक्षा 2π कमी असायला पाहिजे. ठीक आहे, ह्या दोघांच्या मध्ये यायला पाहिजे. म्हणजे 2π म्हणजे किती आहे, हा 360 आहे 2π. ठीक आहे, ह्या आणि 0 आणि 360च्या मध्ये ही व्हॅल्यू यायला पाहिजे एक्सची. ठीक आहे, तर आता हा dy/dx त्याने म्हटलं आहे की हा 0 आहे आता. तर म्हणजे इथे हा dy/dx काय येईल, 0. तर वायला डिफरन्शिएट करा, वाय घेऊन घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy/dx इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ sin 2x मायनस 2 sin x. तर हा तर काय आहे तुमचा 0, डी डी एक्स ऑफ, ह्याला वेगळं लिहिलं sin 2xला, आणि हा कॉन्स्टंट 2 लिहिला, डी डी एक्स ऑफ sin x लिहिला. ठीक आहे, देन साईनचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस. ठीक आहे, cos 2x, आणि हा याचा परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल म्हणजे 2x, आणि हा कॉन्स्टंट आहे साईनचा डेरिव्हेटिव्ह cos x येऊन जाईल. तर cos x आला आहे, तर या केसमधला आता 2xचा हा 2 आला, हा पुढे लिहिला, आणि -2 cos x जर असेल तर तो हा आपण असा लिहितो. ठीक आहे, तर इथे dy/dx आणि 0 दिलेला आहे, मी 0 लिहिला, आणि परत 2 cos xचा जो हा दिसतोय आपला 0 लिहिला, 2 cos 2x आणि -2 cos x लिहिला. तर इथे एक आयडेंटिटी यूज करावी लागते, जी ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी म्हणतो आपण याला. तर cos 2β जर असेल, हा दिसतोय cos 2xचा, तर तो 2 cos स्क्वेअर बीटा -1 असतो. ठीक आहे, मग मी काय केलं, इथे आपला बीटा x आहे. ठीक आहे, तर x 2 cos स्क्वेअर x -1 मायनस हा ॲज इट इज होता तो तसा लिहिलेला. ठीक आहे, हा दिसतोय ही टर्म आहे, आणि याच्यासाठी मी ह्याला चेंज केलेलं आहे, हा 2 फक्त, हा 2 सोडू ना, फक्त cos 2xला चेंज केलेला आहे. तर 2 2 जा 4 होऊन जाईल cos स्क्वेअर, मायनस हा 2 इंटू -2 काय होईल, -2 इंटू शेवटची टर्म -2 इंटू cos x. तर इथून 2ला कॉमन काढला, 2 cos स्क्वेअर x मायनस 1 हा तर इथे लिहिला आहे लास्टमध्ये, आणि हा 2 cos x आपण लिहिलेला. ठीक आहे, तर इथून परत जर आपण याचा विचार केला तर हा 2 मल्टिप्लायचा जर साईड चेंज करून डिवाइड करून दिला तर हा 0 होऊन जाईल तुमचा. तर 2 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x प्लस cos x मायनस 1 होऊन जाईल. ठीक आहे ना, 2 cos स्क्वेअर x, तर प्लस मायनस करून दिला मी 2 cos x प्लस cos x मायनस 1, ह्याला फॅक्टरायझेशन पद्धत म्हणतात आपण ना. तर ह्याच्यामधून आता तर काय आलं आपल्याकडे, कॉसच्या 2 व्हॅल्यूला आहे 2 cos x प्लस 1 हां, आणि cos x मायनस 1,
म्हणून कॉस एक्सची एक जी व्हॅल्यू असेल -1/2 आणि कॉसची एक व्हॅल्यू काय असेल 1. ठीक आहे ना. मग दोघांना चेक करायचं आहे आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनमध्ये. यांना आपल्याला तो जो आपला ट्रिगोनोमेट्रीचा टेबल होता, जर कधी तुम्ही 10वीमध्ये ऐकला असेल तर, ठीक आहे, किंवा आत्ताही 11वीमध्ये ऐकला असेल ट्रिगोनोमेट्रिकचा जो टेबल असा त्यांच्यामध्ये, किंवा युनिट सर्कल जर तुम्ही ऐकलं असेल कधी तर युनिट सर्कलमध्ये, यांच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे, एक्स -1/2 कधी असतो आणि x1 कधी असतो. तर तुम्हाला बऱ्याचशा व्हॅल्यू सापडतील. तर माझ्याकडे 5π/6ला पण येतो आहे, 7π/6ला पण येतो आहे आणि 0ला पण येतो आहे. तर अशा व्हॅल्यू आपल्याकडे येतात. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू असतील 5π/6, 7π/6, अदरवाईज 0 असेल. या तिघांपैकी एक आन्सर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. दिस वन इज अवर क्वेश्चन नंबर 7. तर आता हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटी, तर आता सध्यापासून नवीन रूल आलेला आहे गव्हर्नमेंटचा, जो ॲक्टिव्हिटीला दाखवतो आहे. तर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकामध्ये पण लिहिल्या आहेत, मी काही घेत नाही, पण मी डायरेक्ट प्रॅक्टिस सेटवर बोलतो आहे. जास्त टाईमपास न करता ॲक्टिव्हिटी सोडवता यायचं म्हणून. तुम्हाला ज्या गोष्टी मला वाटतं कन्फर्मेशनली समजत आहे त्याच्यामधून मी काही घेत नाही. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत इथे पण त्यांनी आता एक्सरसाइजमध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर बऱ्याचशा केसमध्ये ॲक्टिव्हिटी तुम्हाला आता म्हणजे एक्सपेक्टेशन आहे की पेपरामध्ये ॲक्टिव्हिटी असेल. तर ॲक्टिव्हिटी खूप सोपी असते, साधी असते. फक्त हे दिलेल्या याच्यामधून फिल इन द ब्लँक्स करायचं असतं. तुम्ही 10वीमध्ये शिकला असाल, ठीक आहे ना, तुम्हाला पण होती ॲक्टिव्हिटी दिलेली. ठीक आहे. तर इथे f(x) जो आहे तो त्याने x² + 5 दिलेला आहे, बरोबर. आणि त्याने म्हटलं आहे की इथे क्वेश्चन बघा पहिले की ॲप्रोप्रिएट हिंट ज्या दिल्या आहेत, हिंट बॉक्स जो दिलेला आहे तुम्हाला तिथे, ते हिंट बॉक्समधून आपल्याला हे भरायचं आहे. ठीक आहे. पॅराग्राफ जो आहे तो, तर इथे f(x) दिलेला आहे x² + 5 आणि g(x) दिलेला आहे e⁻x + 3. तर पहिले त्याने म्हटलं होतं की f(g)(x) लिहा. तर कसं लिहायचं आता, तर f(g)(x) ना, तर हा बघा f आहे आणि हा g(x) आहे. ठीक आहे. तर e⁻x प्लस हा जो आहे आता, हा जो दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, हा x आहे ना, तर इथे x हा बिहेव करतो आहे g(x). तर हा g(x) आहे e⁻x + 3, म्हणजे e⁻x + 3चा काय होऊन जाईल, स्क्वेअर होऊन जाईल, बरोबर. हा स्क्वेअर आला आणि हा 5 प्लस केला, तर याचा जर स्क्वेअर काढला, ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आपण करतो, लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन जे शिकले तुम्ही 10वीमधले, e⁻² + 6 e⁻x प्लस काय होईल 9 येऊन जाईल याचा, आणि +5 तर किती येईल, 9 + 5 तुमचा येईल 14, आणि हा आला तुमचा 6 e⁻x e⁻²x. ठीक आहे. इथे तुम्हाला हे सॉल्व करून दाखवलेलं आहे. तर इथे काय येईल, e⁻² प्लस 6 e⁻x + 14. त्यानंतरची हिंट तुम्हाला त्याने दिली होती की g(f)(x) काय आहे, तर g(f)(x) तुमचा e⁻x² + 5 येईल. कारण आता मध्ये हा g आहे आणि इथे e⁻x आहे, तर x कसा बिहेव करतो आहे f(x) सारखा, तर x² + 5 लिहिला, तर हा x² + 5 e⁻x मधला. ठीक आहे. म्हणून हा इथे g(x) मध्ये e⁻x + 5 येऊन गेलेला. देन f'(x) काढायचा आहे. तर f'(x) म्हणजे हा f(x) आहे, तर f(x)चा x² डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x, बरोबर. कारण f(x)n आपल्याला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागतो, म्हणून हा येईल 2x इथे, बरोबर. सेम इकडे पण बघा g'(x) म्हणतोय, तर इथे e⁻xचा डेरिव्हेटिव्ह काय असतो e⁻x, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, हा कॉन्स्टंटचा 0 होऊन जाईल, आणि e⁻xचा काय येईल e⁻x येईल, बरोबर. देन आफ्टर दिस द डेरिव्हेटिव्ह ऑफ द f(g)(x) करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू द टर्म्स f and g(x). तर कसं लिहिलं होतं आपण या मागच्या एक्झाम्पलमध्ये 4मध्ये आणि 5मध्ये, हा f' लावला इथे g(x) आला आणि हा आला g'(x). ठीक आहे ना, f' g(x) आणि हा g'(x). आणि हेअर ddx ऑफ f(g)(x)ला जर ऑब्झर्व केलं तुम्ही इथे, ठीक आहे, तर हा म्हणतो की ddx काढा आता. तर f(g)(x) ला काढायचा आहे. तर g(x) आपण लिहिला होता का आता e⁻x + 6 e⁻x + 14 होता. तर e⁻xचा डेरिव्हेटिव्ह e⁻x, बट हा 2 पुढे घ्यावा लागेल मला ना, ठीक आहे, 2xचा प्लस हा 6 कॉन्स्टंट आहे e⁻xचा e⁻x. ठीक आहे, 6 कॉन्स्टंट आहे, 6 कॉन्स्टंट e⁻xचा e⁻x, आणि 14 कॉन्स्टंट नंबर आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. इथे मल्टिप्लायला आहे म्हणून 0 नाही केला e⁻xला. ठीक आहे. त्यानंतर f(g)(x) काढायचा आहे, पण तोच कधी की एक्सची व्हॅल्यू 0 टाका आता. तर एक्सची व्हॅल्यू 0 टाकताना बघा इथे 0 टाका, इथे 0 टाका, हा 0 टाकला आणि हा 0 टाकला, 2 × 0 काय होऊन जाईल 0, म्हणजे e⁻0 होईल.
इथे पण e⁻0 आहे, तर e⁻0 किती असतो 1, म्हणजे 2 इंटू 1 प्लस 6 इंटू 1, तर 6 प्लस 2 किती आला 8. ठीक आहे, 6 प्लस 8 इज इक्वल्स टू 6 प्लस 2 इज इक्वल्स टू 8, तर इथे किती आला 8. देन पुढे म्हणतो की जी एफ ऑफ एक्स काढा विथ रिस्पेक्ट टू एफ ऑफ जी ऑफ, म्हणजे परत सेम केस आहे ना, डॅश लागून जाईल, एफ ऑफ एक्स लिहावं लागेल आणि परत एफ डॅश ऑफ एक्स लिहावं लागेल. ठीक आहे, इथे हिंट आपल्याला इथे भरलेलं तुम्हाला दिसते इथे. देन आफ्टर दिस तर परत हा डी डी एक्स ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स काढा, तर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती e⁻²x चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. तर हा पूर्ण 2x बाहेर येऊन जाईल पुढे डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर, आणि e⁻x² ॲज इट इज असेल, आणि हा 5 तुमचा इथे प्लस येऊन जाईल याला. ठीक आहे, देन तर याचा पण त्याने म्हटलं आहे की x इज इक्वल्स टू 1 पुट करा, तर इथे एक्सच्या जागेवर किती पुट होईल 1. हा वरती लिहिला आहे x² + 5साठी, तेवढं लक्षात ठेवा. देन हा 2 आहे ना, तर एक्सची व्हॅल्यू किती आहे, हा 1 दाखवतो. ठीक आहे, देन जर एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर ठीक आहे, इन दिस केस वेनेवर एक्स इज इक्वल्स टू 1 e⁻x² जो असेल आपला प्लस 5ला. ठीक आहे, सो एक्स इज इक्वल्स टू 1 ट्वाईस इंटू 1 e⁻x 1चा स्क्वेअर प्लस 5 हा दाखवेल. सो e⁻, हा 5 + 1 किती झाला, 5 + 1 येईल हा 6. ठीक आहे, आणि हा 2 तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे, देन हेअर यू कॅन गेट युअर आन्सर्स, तुमचे हे असे आन्सर्स असतील. ठीक आहे, सो हेअर ऑल दिस आन्सर्स क्वेश्चन आपण डिस्कस केले आहेत. तर ह्या 8 क्वेश्चनमध्ये चांगल्या पद्धतीने मी एक्सपेक्ट करतो. तर परत आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.